अमरावती, अकोला, परतवाडा येथील सराफा दुकानांवर आयकर विभागाने छापेमारी सुरू केल्याची माहिती समोर आली. पूनम ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स आणि अमरावतीमधील एकता ज्वेलर्सवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. सराफा दुकानांवर आयकर विभागाने सकाळपासूनच छापेमारीचं सत्र सुरू केलं. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कार यांनी. अमरावती शहरासह पश्चिम विदर्भात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या मोठ्या रेट्स पडलेल्या आहेत. अर्थात आपण जर पाहिलं तर आयकर खात्याकडनं ह्या रेट्स टाकण्यात आलेल्या आहेत. सकाळपासूनच पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि परतवाडा या ठिकाणी जे आहेत ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून रेड करण्यात आलेली आहे. एकूण 12 वाहनांच्या माध्यमातून हे रेड्स केली जात आहे. सकाळी 7 वाजतापासून अमरावतीतल्या जयस्तंभ चौकानजीक असलेल्या एकता आभूषणमध्ये सुद्धा ही रेड्स पडलेली आहेत. तसंच एकता आभूषणसह आपण जर पाहिलं तर पूनम ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स आणि यासह अमरावतीच्या विविध भागामध्ये सुद्धा असलेल्या सोन्या चांदीच्या दुकानावर ही रेड्स पडलेली आहेत. आपण जर पाहिलं तर एकता आभूषण या सोन्याच्या दुकानाच्या बाहेर आयकर डिपार्टमेंटची ही वाहनं आहेत आणि एकंदरीतच सकाळी 7 वाजल्यापासून आयकर विभागाचे अधिकारी जे आहेत ते एकता आभूषण या प्रतिष्ठानाच्या आतमध्ये आहेत. या प्रतिष्ठानाकडनं काही संशयास्पद व्यवहार झाले आहेत का, कर चुकीचा काही प्रकार झालेला आहे का, याची संपूर्ण इत्थंभूत तपासणी जी आहे ते केली जात आहे. एकूणच जर पाहिलं तर 12 वाहनांच्या माध्यमातून ठिकठिकाणी आयकर डिपार्टमेंट कडून छापेमारी करण्यात आलेली आहे. एकंदरीतच सोन्या चांदीचे व्यवहार असतील, हे व्यवहार पारदर्शक झाले आहेत का किंवा या व्यवहारामध्ये काही गैरप्रकार झाला आहे का, याची संपूर्ण खातरजमा आयकर विभागाचे अधिकारी करतात. एकंदरीतच जर पाहिलं तर 12 वाहनं जे आहेत ते वेगवेगळ्या भागात जाऊन छापेमारी करण्यात आली आहे आणि नेमकं आयकर विभागाच्या छापेमारीतनं काय समोर येते हे तेवढंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता एकंदरीतच जर पाहिलं तर आयकर विभागाच्या या केलेल्या मोठ्या छापेमारीमुळे अमरावतीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती.